तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्ततोकं सत्यं परं धीमहि सृष्टिस्थित्यप्ययेहा नियतिदृशितमो बन्धमोक्षाश्च यस्मात् अस्य श्रीब्रह्मरुद्रप्रभृतिसुरनरद्वीषशत्रुवात्मकस्य विष्णोर्व्यस्ताः समस्ताः सकलगुणनिधिः सर्वदोषव्यपेतः पूर्णानन्दो व्ययो यो गुरुरपि परमश्चिन्तयेतं महान्तम् अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहं चित्रैः पदैश्च गम्भीरैर्वाक्यैर्मानैः अखण्डितैः गुरुभावं व्यञ्जयन्ती भाति श्रीजयतीर्थवाक् पूज्याय राघवेन्द्राय सत्यधर्मरताय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे आसेतो रातुषाराद्रेः योगिशो जितवान् मुहुः सत्यध्यानगुरुत्पातु यतीन्द्रैरपि पूजितः सत्याभिज्ञकराब्जोत्थान् 50 वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमि न्यायसुधारतान् शास्त्रेषु पारदृश्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं भजे श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम. मागच्या गुरुवारी आपण पाहिलं होतं की श्रीकृष्णाने त्या गोपिकांना असं सांगितलं होतं की शरद ऋतूमध्ये पौर्णिमेच्या दिवशी मी तुमच्या मनोवांछित कामना पूर्ण करेन. त्याप्रमाणे शरद ऋतूची पौर्णिमा आली, रात्रीची वेळ आहे, 9, 9:30, 10ची वेळ. श्रीकृष्ण परमात्मा एकटाच आपल्या कालिंदी नदीच्या वाळवंटामध्ये तीरावरती जाऊन त्या ठिकाणी आपलं अत्यंत सुस्वरूप असं सुंदर रूप घेऊन त्या ठिकाणी वेणुवादनाला त्याने सुरुवात केली. ते रमणीय सूर सुस्वर अगदी सगळे सुरावटी त्या गोपिकांच्या कानावर पडल्यानंतर त्या गोपिकांचं भान पूर्णपणे हरवून गेलं आणि आहे त्या परिस्थितीमध्ये त्या श्रीकृष्णाच्या मधुर वेणूचे गीत, वेणूचे स्वर कानी पडताच त्या आहे त्या परिस्थितीत त्या घरातून निघून त्या श्रीकृष्णाचे सूर जिकडे येतात त्या कालिंदीच्या यमुनेच्या वाळवंटामध्ये ते श्रीकृष्णाकडे धावत आल्या. असं सांगतात की कोणी गोपी आपल्या मुलाला दूध पाजत होती, अर्धवट सोडून निघाली. कोणी आपल्या पतीची सासऱ्याची सेवा करत होती, ते अर्धवट सोडून निघाली. कोणी कानामध्ये काही कुंडलं घालत असताना अर्धवट सोडून निघाले. म्हणजे थोडक्यामध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये श्रीकृष्णाच्या मुरलीचे आवाज ऐकल्याबरोबर त्या गोपी आपलं संपूर्ण देहभान विसरून त्या सगळ्या श्रीकृष्णाच्या मुरलीच्या आवाजाच्या अनुरोधाने येते त्या वाळवंटामध्ये आल्या. तिथं आल्यानंतर श्रीकृष्णाने विचारलं की बाबा तुमचं स्वागत असो, हे गोपिकांनो तुमचं स्वागत आहे, परंतु इतक्या रात्रीच्या वेळी अपरात्री 10, 9:30, 10 वाजलेले असते, तुम्ही स्वतःच्या घरचे कामधाम सोडून जे तुमचं कर्तव्य आहे की पतीची सेवा करणे, घरातल्या वृद्ध माणसाची सेवा करणे, बालकांचं संगोपन करणं, हा स्त्रियांचा जो धर्म आहे तो धर्म सोडून देऊन तुम्ही अशा एवढ्या रात्री इकडं वाळवंटामध्ये येणं हे योग्य नाही आहे, तर तुम्ही परत जा असं श्रीकृष्णाने त्यांना सांगितल्यानंतर त्या गोपी भावविवश होऊन म्हणत आहेत की कृष्णा, सर्वस्व तुला अर्पण केलेले आम्ही आहोत आणि तू आम्हाला असं परत जायला सांगतोस. आम्ही सगळे आपलं तन मन धन आणि संपूर्णपणे तुला समर्पण केलेलं आहे. तू परमात्मा आहेस हे आम्हाला त्याचं भान आहे. आम्ही सगळं समर्पण केलेलं असताना तुला मला आता इथून जाऊ देऊ नकोस, आम्हाला इथून जा म्हणू नकोस असं म्हटल्यानंतर कृष्ण म्हणतो ठीक आहे, तुमची जर इच्छा आहे, सगळं सोडून तुम्ही आला आहात, सगळं तुमचं चित्त माझ्या चरणी समर्पण केलेलं आहे, तर मी तुमच्या इच्छा पूर्ण करतो. काय तुमची इच्छा आहे? आम्हाला तुझ्या समवेत रासक्रीडा करायची आहे असं त्याने म्हणल्यानंतर परमात्मा त्यांना अनेक गोष्टींनी रमवून, वेणुवादनाने त्यांचे मन रमवून त्यांच्याबरोबर रासक्रीडा करण्यासाठी म्हणून येतात.
सगळ्या गोपिकांसमवेत ते एकत्र बसतात. ज्या वेळेला त्या गोपिका सगळ्या एकत्र आलेल्या असतात त्यावेळेला त्या गोपिकांच्या मनामध्ये किंचित अहंकार निर्माण होतो की एवढ्या रात्री श्रीकृष्णाने आम्हाला बोलवलं आहे, आम्ही कृष्णाच्या दृष्टीने किती मोठ्या आहोत असं म्हणल्यानंतर ज्या वेळेला त्या गोपींच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाल्याबरोबर कृष्ण त्यांच्या त्या समूहामधून गुप्त झाले, अदृश्य झाले. अदृश्य झाल्यानंतर आतापर्यंत श्रीकृष्ण आपल्याबरोबर हसत खेळत मौज करत गोष्टी सांगत होता, तो आपल्यामधून अदृश्य झाल्या म्हणून त्यांच्या विरह त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्या शोधतायत की कृष्ण कुठे इकडं आहे का तिकडं आहे का. त्या ठिकाणी वाळवंटाच्या आजूबाजूला असलेल्या लता वेली यांना विचारत आहेत की तुम्हाला कृष्ण दिसला का, कुठे दिसला का, असं विचारत पुढे जातात. तर कृष्णाने काय केलं होतं की त्यांच्यामधली जी गोपिका जिला आपण प्राकृत भाषेत राधा असं म्हणतो, श्रीमद भागवतामध्ये राधा या स्त्रीचा कुठेही उल्लेख नाही. अनया राधितो कृष्ण हा असं शब्द आहे. अनया आराधितो म्हणजे त्यामुळे राधा असं एक नाव पडलं. तर ती राधा नावाचं असेल कदाचित त्या गोपिकेचं. त्या गोपिकेला घेऊन श्रीकृष्ण चालला होता. त्या गोपिकेला जात असताना ती राधा असं म्हणते, कृष्णा थकून गेले रे मी, मला आता चालवत नाही तुझ्याबरोबर ते या वाळवंटामध्ये, तू मला तुझ्या खांद्यावर घेऊन चाल. असं म्हणल्यानंतर श्रीकृष्णाने तिची इच्छा पूर्ण केली. तिला आपल्या खांद्यावर घेऊन पुढे जात असताना तिच्याही मनामध्ये याच गोपिकाप्रमाणे अहंकार निर्माण झाले की कृष्ण हा माझा एकटीचाच आहे. वास्तविक भगवंत हे सर्वांचेच आहे, सर्वांच्या मनात सर्वांच्या हृदयामध्ये सर्वव्यापी सर्वांतरात्मा असणारा भगवान श्रीकृष्ण सर्वांचा आहे. परंतु त्यांना झालं की हा कृष्ण माझा एकटीचाच आहे. तिथूनही श्रीकृष्ण अंतर्धान पावले. मग सगळ्या त्या गोपिका एकमेकांना विचारत कृष्ण पाहिला का, कृष्ण पाहिला का असं म्हणल्यानंतर तो कुठेही कृष्ण दिसत नाही. त्यावेळेला त्या सगळ्या त्या राधिकेपर्यंत येतात. तिला म्हणतात की तू पाहिला का. तो म्हणे आत्ताच होता, कुठं गेला माहीत नाही. मग त्यांना कळतं की बाबा श्रीकृष्ण हा सर्वांच्या अंतर्यामी आहे. म्हणून त्या एकदम विरहाच्या भावनेने त्या गोपिकांनी जे गीत गायलेलं त्याला भागवतामध्ये गोपीगीत म्हणून असं म्हणतात. राघवेंद्र स्वामी सांगतात की अंतर्धत्ते स्म तासां मदहरणकृते लोकया क्रीडमानः स्वस्कंधारोहणाद्देहि पुनरपि विहितो गर्वशान्ते मृगाक्ष्याः खिन्नानां गोपिकानां बहुविधस्मृतिर्यो वहन् प्रीतिमाविः प्राप्तो रासोत्सवेन निरमयदबलाः प्रियतां मे हरिस्सा. जो श्रीकृष्ण परमात्म्याने त्या सर्व गोपिकांना घेऊन तो त्या ठिकाणी एकत्र जमलेले असताना अंतर्धान झाला आणि गोपिकांनी त्या श्रीकृष्णाचं जेव्हा तो स्तवन केलं एकाग्र चित्ताने, जयति ते धिकं जन्मना व्रज श्रेयत इंदिरा साधु तत्रही दैतदृश्यतां त्वादृक्षतां त्वयि धृता सवस्त्वां विचिन्वते. या गोपीगीताने जेव्हा श्रीकृष्णाची जेव्हा स्तुती केली त्यावेळेला श्रीकृष्ण त्यांच्यामध्ये परत एकदा प्रकट झाला. साक्षान मन्मथा असं म्हणजे साक्षात मन्मथासारखा म्हणजे कामदेवाप्रमाणे श्रीकृष्ण त्यांच्यामध्ये उपस्थित झाला. श्रीकृष्ण उपस्थित झाल्यानंतर त्या श्रीकृष्णाने त्यांच्याबरोबर ते रासक्रीडा केली. श्रीमद भागवतामध्ये 5 अध्यायामध्ये रासपंचाध्यायी म्हणून जो अत्यंत प्रसिद्ध अध्याय आहे त्या 5 अध्यायाच्या मार्फत गोपिकांबरोबर ते रासक्रीडा केली. एक 2 गोपिकांमध्ये एक कृष्ण येऊन कृष्णाने तितके रूपं घेतले आणि त्यांच्याबरोबर रासक्रीडा केली. हे ऋषीमुनी, हे पूर्वी गोपिका म्हणजे पूर्वीच्या जन्मामध्ये ऋषीमुनी होते, परंतु भगवंताचं सान्निध्य आपल्याला मिळावं म्हणून गोपिकांचे रूप त्यांनी त्या ठिकाणी घेऊन आपलं सर्वस्वी श्रीकृष्णाच्या चरणी समर्पण केलेलं. या रासक्रीडेच्या वरते उदगीर लातूरचे असणारे अत्यंत भागवताचे उत्कृष्ट प्रवचनकार, भागवताचं सांगणारे मागच्या पिढीतले अनंताचार्य शिरोळेंनी रासपंचाध्यायीवरती खूप सुंदर विवेचन केलेलं आहे. आपल्याला जर मिळालं तर आपण जरूर वाचन करा त्याचं. त्या गोपिकांबरोबर रासक्रीडा केली.
रासक्रीडा करून झाल्यानंतर त्या गोपिकांचं जी इच्छा होती की भगवंतासोबत आपल्याला क्रीडा करायला मिळावी, ती भगवंताने त्यांची इच्छा पूर्ण केली. त्यानंतर रासक्रीडा झाल्यानंतर श्रीकृष्णाने सांगितलं की तुम्ही आता आपापल्या घरी परत जा. परंतु ती भगवंताची मायाच अशी होती, त्या गोपिका आपापल्या घरी निघून गेल्या. एक साधारणतः 2-3 तासाचा कालावधी असेल, की ज्या कालावधीमध्ये गोपिका आपल्या घरून त्या श्रीकृष्णाबरोबर त्या यमुनेच्या वाळवंटामध्ये येऊन रासक्रीडा करत होत्या. परंतु तिथल्या गोपांना, त्यांच्या त्यांच्या सासऱ्यांना, त्यांच्या मुलांना, कुणालाही असं वाटलं नाही की आपल्यापासून दूर आहेत, त्या आपल्याच जवळ आहेत असा त्यांनाही भास झाला. त्यामुळे त्याने कोणत्याही गोपांनी किंवा कोणत्याही सासऱ्यांनी किंवा कोणत्याही मुलांनी म्हणलं नाही की तुम्ही एवढा वेळ कुठं गेलात, रात्रीची वेळ आहे वगैरे वगैरे, असं काही म्हणले नाही. भगवंताची ही माया, भगवंताची इच्छाशक्ती, भगवंताची क्रीडाशक्ती, त्याला माया म्हणतात, त्या भगवंताच्या मायेने त्या सर्व प्रकारच्या रासक्रीडा केलेल्या होत्या. त्यानंतर हत्वा यशंखचूडम मणिमथसमदा अग्रजार्यार्थ गोपी गीतानेकस्वलीलो हतवृषभमहापूर्वदेवो नरेशः क्रीचित् प्राणापहारी सुरमुनिवदन प्रार्थिता शेषकृत्यो हत्वा पुत्रं मयस्य स्वजनमपि हितं मोचयन् मोक्षदस्यात्. त्यानंतर या गोपिकांना सगळ्यांना रमवून क्रीडा करून सर्वांना आनंद देऊन सर्वांच्या मनाच्या इच्छा पूर्ण करून श्रीकृष्ण पुढं काही दिवस वृंदावनामध्ये असताना एक शंखचूड नावाचा एक असुर आला होता. तो शंखचूड असुराने त्या गोपिका जेव्हा एकत्र आलेल्या होत्या त्या गोपिकांना पळवून नेऊन तो शंखचूड त्यांना त्रास देऊ लागला. त्यावेळेला श्रीकृष्णाने त्या शंखचूडाचा पाठलाग करून त्या शंखचूडाची मारून त्याच्या मस्तकात असलेला जो मणी होता, एक मोठा सुंदर असा मणी होता, तो मणी त्याच्या मस्तकातला काढून तो आपल्या अग्रजाला म्हणजे बलरामाला तो सादर समर्पण केला. बलराम श्रीकृष्णाचे मोठे भाऊ म्हणून बलरामाला अत्यंत आदराने तो शंखचूडाच्या डोक्यातला मणी काढून दिला. त्यानंतर काही दिवसांनी कंसाने पाठविलेला एक वृषभासूर नावाचा एक असुर या वृंदावनामध्ये आला. अत्यंत मोठा बलवान असा बलिष्ठ वृषभ म्हणजे बैलाच्या स्वरूपात आला तो. आणि त्या बैलाच्या स्वरूपात येऊन त्याने सगळ्या गोपांचे गवळवाडे हे सगळ्यांचा नाश केला. गोपिकांना त्रास दिला, गोपांना त्रास दिला, सगळ्यांना त्रास करत असताना श्रीकृष्णा दिसल्याबरोबर श्रीकृष्णाच्या अंगावर तो वृषभासूर धावून आला. वृषभासूर धावून आल्यानंतर श्रीकृष्णाकडच्या जवळ आल्याबरोबर कृष्णाने त्याचे समोरच्या शिंग पकडून ते शिंग असे उपटून त्या शिंगानेच त्याला बदलून काढून त्या वृषभासुरांचा नाश केला. वृषभासुरांचा नाश केल्यानंतर पुढे एक घोड्याच्या स्वरूपात असलेला असुर होता. त्या घोड्याच्या केशी नावाचा असुर होतो. केशस त्या घोड्याच्या स्वरूपात तो आला आणि तो कृष्णाला येऊन त्या अत्यंत कृष्णाच्या अंगावर धावून आल्याबरोबर त्याने असा मोठा आ केल्यावर आपला हात त्याच्या तोंडात दिला. तोंडात हात दिल्यानंतर तो हाताने तो कृष्णाचा हात चावायला लागला. परंतु कृष्णाचं शरीर बलदंड असलेलं, अगदी पर्वतासारखं कठीण असलेलं भगवंताचं शरीर, कृष्णाचं शरीर, त्याला काही झालं नाही. परंतु त्या केशी असुराचं दात मात्र त्याच्याने पडून गेले आणि मग कृष्णाने आपला हात योगमायेने योगेश्वर असणाऱ्या श्रीकृष्णाने आपला हात फुगवून त्याचा श्वास अवरुद्ध होऊन तो केशी दैत्य मरून गेला. त्याच वेळेला नारद मुनींनी कंसाकडे जाऊन सांगितलं की कंसा, आजवर तुला माहीत नसलेली गोष्ट मी सांगतो. एक 8 वर्षापासून या वसुदेवाचा जो 8वा मुलगा होता तो वृंदावन गोकुळामध्ये नंदाच्या घरी राहत असलेला श्रीकृष्ण हाच तो त्याचा 8वा मुलगा आहे. आणि तो रोहिणीपासून झालेला बलराम हा सुद्धा त्याचाच आहे. हा वसुदेवाचेच पुत्र आहेत. आता तुला जर काय करायचं असेल, जर तुला आता त्यांना काही करायचं असेल तर तू त्या श्रीकृष्णाला इथं बोलवून तुला पुढे काय योजना असेल ते त्याप्रमाणे तू कर. असं म्हणजे श्रीकृष्ण
आहे. श्रीकृष्णच हा वसुदेव आणि देवकीचा 8वा पुत्र आहे हे सांगितलं. कारण कंसाला आकाशवाणीने सांगितले होते की वसुदेव देवकीपासून झालेला 8वा मुलगा तुझा घातक आहे. त्याप्रमाणे कंसाच्या मनामध्ये मग आता निर्माण झाले की आता पुढे काय काय करायला पाहिजे कृष्णाला. आता आजपर्यंत मी अनेक योजना केल्या. पूतनेला पाठवलं, बकासुराला पाठवलं, त्यानंतर आघासुराला पाठवलं, या केशी दैत्याला पाठवलं, वृषभासुराला पाठवलं, अनेक असुरांना पाठवून त्याच्यामार्फत कृष्णाचा नाश करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते काहीही साध्य झालं नाही. तर आता मात्र काय करावं हे असा तो विचार करत असताना त्याच्या मनामध्ये विचार असा केला की आपण या ठिकाणी एक धनुर्याग करावा आणि धनुर्यागाच्या निमित्ताने या कृष्ण, बलराम आणि नंदादिकांना सगळ्यांना बोलून मग एक कृष्णाला कसं मारायचं ही योजना तो कंस बनवतो. आणि मग त्याप्रमाणे धनुर्यागाचं निमित्त करून धनुर्यागासाठी निमंत्रण देण्यासाठी म्हणून अक्रूराला श्रीकृष्णाकडे पाठवतो. पुढच्या भागामध्ये आपण अक्रूर कृष्णाकडे म्हणजे वृंदावनात येऊन नंदगोपालांना कृष्णाला आणि बलरामाला कंसाने निमंत्रण दिलेलं आहे धनुर्याग पाहण्यासाठी. आणि त्या ठिकाणी त्या धनुर्यागाच्या निमित्तानं आखाड्यामध्ये कुस्तीची योजना आहे, मल्लयुद्धाची योजना आहे, ते सगळं उत्सव पाहण्यासाठी तुम्ही यावं असं कंसाने निमंत्रण नंदाला दिल्यानंतर त्या निमंत्रणाच्या आधारे कृष्ण बलराम मथुरेमध्ये येऊन मग तो त्याची कंसाने ज्या काही योजना कृष्णाला मारण्यासाठी केलेल्या असतात त्या सगळ्या योजना कंसाच्या सगळ्या निरस्त करून तो कंसाचा वध कसा करतो हे आपण पुढच्या गुरुवारच्या या ठिकाणी बघूया. ही राघवेंद्र स्वामी ही जी झालेली सेवा आहे ती राघवेंद्र गुरुवंतर्गत भारती रमण मुख्य प्राणांतर्गत श्री सीतापती मूल रामचंद्र देव आणि श्री लक्ष्मी नृसिंहाच्या चरणी समर्पण करूया. श्रीकृष्ण अर्पणमस्तु.